ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। जय माँ, जय ठाकूर। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा। तुमच्या हृदयस्थ अंतःकरणामध्ये विराजमान असलेल्या मा ठाकूर स्वामीजी आणि तुमचे गुरुदेव यांना प्रणाम करून, स्वामीजींना प्रणाम करून मी माझ्या वाणीला सुरुवात करतो। आजच्या भौतिक जीवनामध्ये, आजच्या बाजाराच्या कोलाहलामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण सुख शोधण्याचा प्रयत्न करतो। आम्ही सगळेजण या ठिकाणी मंदिरामध्ये येतो की माझ्या आयुष्यामध्ये कल्याण व्हावं, काहीतरी चांगलं व्हावं, सुख शोधण्याचा प्रयत्न करतो। भगवान श्री रामकृष्णाने आम्हाला सांगितलं की मनुष्य म्हणून जन्माला आलो आपण, मनुष्य म्हणून खूप खूप जन्माचं पुण्य असेल, पण या मनुष्य जन्माचं ध्येय काय? भगवान श्री रामकृष्ण असं म्हणतात की मनुष्य जन्माचं ध्येय हे ईश्वराची प्राप्ती करून घेणं। मग तो ईश्वर मला भेटेल का? आता भगवंतानंच आपल्याला ह्या दोन एक मजबूत स्तंभ दिलेत आपल्या आयुष्यामध्ये। तुम्हाला जर ईश्वराला प्राप्त करून घ्यायचं असेल तर कशा पद्धतीने केलं पाहिजे? एक दोन मजबूत स्तंभ आहेत आमच्या आयुष्यामध्ये, एक म्हणजे प्रपंच आणि दुसरा म्हणजे परमार्थ। ज्ञानेश्वर माऊली आम्हाला एक सहज सांगतात, तुम्हाला सुख शोधायचं आहे ना, तर तुम्हाला या दोघांच्या मध्ये सुख शोधावं लागेल। प्रपंच आणि परमार्थ याच्यामध्ये शोधावं लागेल। म्हणजे माऊली आम्हाला असं सांगतात की प्रपंच सुखाचा करणं म्हणजे परमार्थ। किती सरळ सरळ माऊलीने सांगितलं, प्रपंच सुखाचा करणं म्हणजे परमार्थ। आमच्या जीवनामध्ये आम्हाला आत्मिक सुख, आत्मिक शांती, आत्मिक समाधान आणि आत्मिक स्वरूप प्राप्त करण्यासाठी आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये असावा लागतो उच्चतम सद्गुरू। ज्यांना ज्यांना गुरु मिळालेत ना आयुष्यामध्ये, खूप मोठी पुण्य आहे त्यांची, उच्चतम सद्गुरू। आणि मग हे सगळं आत्मिक सुख, आत्मिक शांती, आत्मिक समाधान, आत्मिक स्वरूप हे सगळं प्राप्त केल्यानंतर माझ्या आयुष्याचं शेवटचं सत्य, तुमच्या माझ्या आयुष्यातलं शेवटचं सत्य, ही अटळ घटना आहे, कुणीही बदलणारी नाही, ते म्हणजे मृत्यू। जन्माला आलो म्हणजे मृत्यू आहेच, पण तो मृत्यू कसा यावा? ज्याच्या आयुष्यामध्ये गुरु असतात ना त्याला सहज मृत्यू येतो। ज्याच्या आयुष्यामध्ये गुरु असतात ना त्याला मृत्यू हा सहज येतो, ते तडफडत नाही। पण मृत्यू कसा असावा? माऊली आम्हाला सांगतात की मृत्यू हा देखणा असावा, देखणा मृत्यू असावा। म्हणजे तुमचं आमचं आहे त्या आयुष्यामध्ये प्रयाण असतं। प्रयाण म्हणजे येरझाऱ्या घ्यायला लागतात। म्हणजे भादोली, वडगाव, कोल्हापूर आम्ही येरझाऱ्या घालत असतो। म्हणजे आम्हाला माहित नाही हे या जन्मामध्ये आमचं काय खोडा आहे की नाही, आम्हाला पुढचा जन्म घ्यावा लागेल मला माहित नाही, आमच्या येरझाऱ्या असतात। पण ज्यांच्या आयुष्यातली सगळी कर्म संपून गेले, ज्यांचा जन्म केवळ उपकारासाठी आहे, त्यांना पुन्हा आयुष्यामध्ये येणं नसतं। ते आमचे संत असतात, सद्गुरू असतात। पण ते निघून जरी गेले तरी त्यांचं अस्तित्व या अखंड विश्वामध्ये व्यापून राहतं आणि तुम्हा आम्हाला सतत प्रेरणा देत राहतं। माऊलींची एक सुंदर ओवी आहे बघा। माऊली आम्हाला असं म्हणतात की मृत्यू देखणं असावा। माऊली आम्हाला असं सांगतात की का झाकलिया घटीचा दिवा के गे लागे पांडवा, ऐसा जो देह ठेवी तो परब्रह्म, असं म्हटलेलं आहे माऊली। माऊली आम्हाला सांगतात की का झाकलिया घटीचा दिवा, म्हणजे एखादा घट असावा, त्याच्यामध्ये दिवा ठेवावा आणि त्याच्यावरती झाकण ठेवावं, आणि झाकण ठेवल्यानंतर जसा आतला दिवा त्याची ज्योत सहज विजते ना, सहज सहज, तसं आपल्या आयुष्यातला मृत्यू असावा, असं माऊली आम्हाला सांगतात। मग ज्याच्या आयुष्यातली सगळी कर्म संपून गेलेली आहेत, ज्याच्या आयुष्यातले सगळे विकार संपून गेलेले आहेत, त्याचा जर मृत्यू झाला ना तर तो मला येऊन मिळतो, तो मीच होतो। ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की तो मीच होतो, म्हणजे तो मृत्यू मला येऊन मिळतो।
म्हणजे तुम्हाला मला माहिती आहे की भगवान श्रीरामकृष्णांचं सुद्धा विधान आहे, सत्य आहे की तुमच्या मृत्यूसमयी मी तुमच्या समोर उभे. माताजींनी सांगितले की ठाकूर तुमच्या समोर उभे असणार आहेत. नाही किती पूजा अर्चा केली, ढाई भेटली अशी ठाकूर, तर एंड ऑफ स्टोरीला ठाकूर आहेतच आपल्यासोबत, काळजी नसावी. म्हणजे जसं एखादं पिकलेलं पान असावं, झाडाचं पिकलेलं पान माहिती ना, फांदीपासून सहज तुटतं, सहज. ना त्या फांदीला त्रास ना त्या पानाला त्रास. ते जसं सहज तुटतं ना तसं आपल्या आयुष्यातला मृत्यू असावा. मग हे सगळं आमच्या जीवनामध्ये उतरवायचं असेल, ही सगळी व्यापकता आमच्या जीवनामध्ये उतरायची असेल तर आमच्या जीवनामध्ये असावा लागतो तो उच्चतम सद्गुरू असावा. उच्चतम सद्गुरू. बघ आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी वाटतं की गुरुंना बघावं, त्यांना भेटावं, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. आपण यासाठी त्यांचे आशीर्वाद घ्यावे. जसजशी लोकसंख्या वाढत जाईल ना तसतसं नवे नवे गुरु आम्हाला भेटणार आहेत. म्हणजे आजकाल आपण टीव्ही आणि चॅनल्सवरती निरूपणाचे कार्यक्रम बघतो, युट्यूबवर. म्हणजे खूप गर्दी अलॉट असते. म्हणजे आज देव आणि गुरु यांनी खूप बाळसं धरलंय. बाळसं धरण्याच्या पाठीमागचं कारण असावं की आणखीन मिळावं आणि आहे ते जाऊ नये. कदाचित ते त्याच्या पाठीमागचं कारण असावं. तुमच्या माझ्या आयुष्यातली रखरख इतकी वाढली, तुमच्या आयुष्यातलं माझ्या आयुष्यातली वकवक इतकी वाढली की तुमच्या माझ्या आयुष्यातली अशांतता दररोज प्रकट होते. दररोज प्रकट होते. आमच्या आयुष्यातली अशांतता रोज रोज प्रकट होते. तुम्ही पेपर वाचता ना, पेपरच्या पहिल्या पानावर जर बघितलं अशांतता आहे. पण या अशांततेमध्ये सुद्धा शांतीचा अनुभव घेता येऊ शकतो. हे अध्यात्मानं आम्हाला शिकवलं, हे आमच्या संतांनी आम्हाला शिकवलं, आमच्या गुरुंनी आमच्या परंपरेने आम्हाला शिकवलं. अशांतता तर राहणार. किंबहुना काही वर्षापूर्वी एक चित्रपट बघितला, खूप वर्ष झाली. त्या चित्रपटाचं नाव होतं इनकन्व्हिनियंट ट्रुथ. म्हणजे तुम्ही माना अगर न माना, तुम्ही स्वीकार करा अगर न करा, पण येत्या 2050 साली या पृथ्वीचा अंत होणार आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अल गोर या व्यक्तीने ही डॉक्युमेंटरी फिल्म बनवली. पण हा माणूस जगभरामध्ये वेड्यासारखा पळतोय, सगळ्या वेड्यासारखा पळतो आणि सगळ्यांना विनंती करतोय, हा जो विनंती करतोय की अरे थांबवा, आता सगळा वाद थांबवा, देशातला वाद थांबवा, टेररिझम आतंकवाद थांबवा. कारण 50 वर्षानंतर माणूस नावाची जात या पृथ्वीवरती शिल्लक ठेवायची असेल तर उठा, झाडे लावा, प्रदूषण कमी करा. म्हणजे तो अल गोर, अमेरिकेचा माजी राष्ट्राध्यक्ष, हा सगळ्यांना विनंती असं करतोय, अरे 50 वर्षानंतर तुमची चिमुरडी जगायची असतील, 50 वर्षानंतर तुमचे नातूपंतू जगायचे असतील तर सेव्ह अवर होम, सेव्ह अवर अर्थ असं म्हटलंय, किंवा पृथ्वीचे रक्षण करा. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जसा गुरु भेटतो ना त्या प्रकारे त्या गुरुची आवश्यकता आम्हाला भेटच होतो. आम्ही संकल्प केला तर गुरु आम्हाला त्या पाठीवरती भेटायचा. भगवान श्रीकृष्णाला गुरु केला दोघांनी आणि भगवान श्रीकृष्णाने त्या दोघांना सगळं काही देऊ टाकलं. पण भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये एकच सखा होता, एकच सखी होती. सखा होता अर्जुन आणि सखी होती द्रौपदी. या दोघांना त्यांना आपण सगळं देऊन टाकलं. पण ज्ञानेश्वर माऊलींनी भगवान श्रीकृष्णाची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे की ज्ञान, वैराग्य, ऐश्वर, यश, श्री, औदार्य हे 6 गुण वसती जेथ तेने कारणे भगवंत. मग मला माझ्या आयुष्यामध्ये या परमेश्वराच्या पदापर्यंत, त्याच्या चरणापर्यंत पोहोचायचं असेल तर या गुणांना स्वीकारून आम्हाला पुढे जायचं आहे. बघा, कारण आयुष्यामध्ये आमच्या आयुष्यात संत येतात, सद्गुरू येतात, वेळोवेळी येतात, ते आपलं काम करतात. बदलणारे हे संतच असतात. बदलणारा हा मनुष्य नाहीये, बदलणारी भक्त नाहीये. किती वेळा सांगितलं तर परत सांगावं लागतं. म्हणून संत असं म्हणतात की बदलणारे फक्त आम्हीच आहोत, तुम्ही नाहीये. संत तुकाराम महाराजांची ओवी आहे बघा. संत तुकाराम महाराज असं म्हणतात की न पुसशी न सांगशी. खूप छान ओवी आहे. म्हणजे तुमच्या आमच्या जीवनामध्ये जी आताची जी परिस्थिती आहे, प्राप्त परिस्थिती आहे, तर ते त्या परिस्थितीतून जात असताना अंडरस्टँडिंग हे खूप महत्त्वाचं. अंडरस्टँडिंग म्हणजे समजलंय का हो मला माझं आयुष्य कशा पद्धतीने घालवायचं आहे, मी कशा पद्धतीने माझं आयुष्य घालवतोय हे समजलंय का मला. तर त्याच्यामध्ये एक उदाहरण आहे, खूप सुंदर उदाहरण आहे सेना महाराजांचं. सेना महाराज एक मध्य प्रदेशात एक संत होऊन गेले, महान संत, की संत ज्ञानदेव आणि नामदेव यांच्या घराण्यातलं ते संत होते सेना महाराज. म्हणजे सेना महाराजांनी खूप तपश्चर्या केली होती, संतपदाला पोहोचले होते, तरी सुद्धा ते रस्त्यातनं जात असताना त्यांना वाटेत एक भूत भेटलं. भूत म्हणजे
आज सकाळपासून आपण सगळे एकमेकाला भेटतो, म्हणजे आपण काही भूतापेक्षा कमी नाहीये. तर ते भूत भेटलं संत सेना महाराजांना, आणि ते भूत म्हणतं महाराजांना, माग तुला काय पाहिजे ते. आता सेना महाराज काय मागणार, कारण मागण्यासारखं काही राहिलंच नव्हतं. ज्या पदावरती संत महात्मे असतात त्याला मागण्यासारखं काय होतं, ते संत होते. तरी ते भूत म्हणते माग. सेना महाराज म्हणतात की नाही, मी नाही मागू शकत, पण जगण्याचा अर्थ त्यांना कळाला होता. म्हणजे तुम्ही तो जाता पंढरीचा अभंग जर ऐकला असेल बऱ्याच जणांनी, तर त्याच्यामध्ये उल्लेख आहे. त्याच्यामध्ये ते ऐकत असताना लक्षात ठेवा की आपल्याला लक्षात येईल की ते सेना महाराज संत पदाला पोहोचले होते. ते काय मागणार, तरी सुद्धा भूताचा आग्रह आहे, माग, माझ्याकडे काहीतरी मागितलं पाहिजे. सेना महाराज म्हणतात की हे भूता मला संताला भेटो, संताला, मला सद्गुरूला भेटो. ते भूत म्हणते येडाय का रे तू, आणि मला जर माझ्या आयुष्यामध्ये संत भेटला असता तर मी काय भूत झालो असतो का. म्हणजे त्या भूताला कळलंच नाही आयुष्य कसं घालवायचं आहे. त्याला कोण गुरु भेटला नाही, संत भेटला नाही, आणि तो म्हणून भूत झाला. म्हणजे तो भूताचा अनुभव आहे. तरी सेना महाराज म्हणतात नाही, तुम्ही मला आग्रह केलाय ना, मी म्हणत होतो नाही हे काय मागणं, तुम्ही मला आग्रह केलाय, आता तुम्ही मला सांगितलंच पाहिजे, मला संतांना भेटो. संत कोण आहे, कसं ओळखायचं. भूत पण हुशार होतं. भूत म्हणतं सेना महाराजाला एक काम करायचं, सकाळी लवकर आंघोळीला जायचं नदीवरती. आंघोळ झाली नदीवरती तर तिथे एक सीताफळाची फांदी तोडायची. फांदी तोडायची, हातात घ्यायची, काठावर बसायचं. आणि काठावर बसल्यानंतर रस्त्यावरून ये जा करणारी माणसं असतात. कोणतरी विचार येतो, कोणतरी माणूस विचारेल, का बसलायस, हातामध्ये काय. आता तुझ्या हातामध्ये सीताफळाची फांदी आहे, पण त्याला उगीच सांगायचं काय नाही, बसलोय आंब्याची फांदी, आंब्याची फांदी घेऊन बसलो. आता त्याला माहीत जरी असताना, त्याला जर कळलं ते ना सीताफळाची फांदी आहे आणि हे आंब्याचे म्हणते तुझ्या बाण केलं होतं म्हणते, हे काय तुला काही सीताफळ आंब्याचा फरक कळतो का. म्हणजे सीताफळाची फांदी असताना तू मला आंब्याची फांदी सांगतोस, म्हणजे मला तू मूर्खात काढतोस का. ह्यानं विचारायचं नाही, ह्याला माहीत नसल्याकडे विचारायचं आहे, मला खुळत करतोस का. म्हणजे भूत म्हणते सेना महाराजांना, जर असं व्यक्ती जर तुमच्याशी भांडायला लागला, तुमच्याशी वाद घालायला लागला, तर समजायचं तो मनुष्य, तो माणूस आहे. दुसरा एक व्यक्ती आला, तो बसलाय सीताफळाची फांदी, आणि त्या व्यक्तीने विचारलं का बसलायस, हातामध्ये काय. भूत म्हणते सांगायचं सीताफळाची फांदी असते, त्याला सुद्धा सांगायचं आंब्याची फांदी. ते म्हणते काय नाही, आंब्याची फांदी बसलोय. तो माणूस म्हणतो असू शकते असं म्हणतो आणि निमूटपणे निघून जातो. भूत म्हणते सेना महाराजाला, जो व्यक्ती असू शकते आणि निमूटपणे जाईल पुढं, तुझ्या हातात ती फांदी टाकायची आणि त्याचे पाय धरायचे, तो माणूस संत आहे. म्हणजे संत महाशय आमच्या आयुष्यामध्ये लुडबुड नाही करत, कुणाच्या भानगडीतच पडत नाही, हस्तक्षेप करत नाही. तुम्ही जर आत्ताचं पाठीमागचं आयुष्य जर आपण आठवलं, प्रत्येकानं आठवा ना की आम्ही किती हस्तक्षेप करतो. आपण एकमेकांच्या आयुष्यामध्ये किती हस्तक्षेप करतो. म्हणजे गोष्टी जरी माहीत असल्या तरी असं का झालं, तसं का झालं, हिच्याकडून काय येते, ह्याच्याकडून काय येते, या सगळ्या गोष्टीचा केवढा मोठा वार्तालाप असतो आमच्या आयुष्यामध्ये. आपण हस्तक्षेप करतो. म्हणजे बघा, मध्ये एक चित्रपट येऊन गेला, माझ्या माता भगिनीसाठी एक चित्रपट येऊन गेला, तुम्हाला माहिती असेल, बघितलं असेल बऱ्याच जणांनी. ते गॉगल लावून बाई पण भारी देवा, बघितलं ना सगळी, बऱ्याच जणी बघितलं असेल, बरोबर. म्हणजे बघा, जीवनाचा प्रवास करत असताना साधना महत्वाची आहे, वाचन महत्वाचं आहे, चिंतन महत्वाचं आहे, पण ह्या गोष्टी आहेत ना. एखादा चित्रपट येतो बाई पण भारी देवा, म्हणजे हा चित्रपट मी नाही बघितला, पण सोशल मीडियावरती मला माहिती आहे, ते त्याची स्टोरी माहिती आहे की 6 बहिणी असतात आणि ते मंगळागौर करायचे असते, आणि मंगळागौर केल्यानंतर गाणं त्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे, आणि इथंपर्यंतचा तो प्रवास आहे. त्या पिक्चरमध्ये प्रत्येक स्त्रीच्या आयुष्याशी रिलेटेड असा तो पिक्चर आहे. म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातलं यातना असेल, दुःख असेल, आनंद असेल, चेष्टा मस्करी काही असेल, तर ते चित्रपटामध्ये सगळं दाखवलेलं आहे. म्हणजे म्हणून आपण जर आपल्या
घरातल्या बायकांना म्हणजे पुरुष मंडळी माझी विनंती आहे की खरोखर आपण असं उद्युक्त केलं पाहिजे, पाठवलं पाहिजे. म्हणजे त्या चित्रपटामध्ये गॉगल घातला तर आपण सुद्धा आपल्या बायकोला गॉगल घेऊन त्या चित्रपटामध्ये पाठवलं पाहिजे. पण ते चित्रपट बघितल्यानंतर, ते प्रसंग बघितल्यानंतर एखादा प्रसंग तिच्या समोर आला तर तिला असं वाटलं पाहिजे अरे बाबा हे माझंच आहे, हे माझंच आयुष्य दाखवलंय. म्हणजे तिला आनंद होतो आणि मुक्त आनंदाने ती घरामध्ये परत येते. तिच्या चेहऱ्यावर आनंद असतो की बाबा फ्रेश वाटलं, उत्तम वाटलं. हे करून बघा बरं का. म्हणजे पुरुष मंडळींना विनंती आहे, का करून बघा. जर हे केलं आणि ती आनंदात आली तर दुसऱ्या दिवशी ताटामध्ये सगळ्या आवडीच्या भाज्या नाही आल्या तर मी डॉक्टरकी सोडून देईन. आणि हे सत्य आहे. म्हणजे हे जीवन आहे. संत साहित्य काय म्हणतं, संत साहित्यामध्ये आम्हाला सांगितलं आहे की हे अख्खं आयुष्य ना आमचं, अख्खं आयुष्य, प्रत्येक क्षण माझ्या आयुष्यातला ही माझ्या जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी, माझ्या जीवनाचं परिस्पर्श वाढवण्यासाठी, माझ्या हे जीवन प्रकाशाकडे नेण्यासाठी, प्रकाशाकडे. माऊलींची एक सुंदर ओवी आहे बघा. माऊली असं म्हणतात की अगा विश्व एक धामा, तुझा प्रसाद चंद्रमा, गुरु मज पौर्णिमा स्फूर्ती बीज. म्हणजे परमेश्वरानं चंद्र नावाचा प्रकाश निर्माण केला प्रसादाच्या रूपाने. आणि ती गुरुपौर्णिमा आमच्या आयुष्यामध्ये स्फूर्तिदायी करायची असेल तर आमच्या आयुष्यामध्ये असावा लागतो तो उच्चतम सद्गुरू. मग या भावधारेमध्ये आम्हाला आमचं जीवन घडवायचं असताना, आम्हाला आमच्या त्या प्रत्येक गुणांचा अवलंब करायचा असताना, आम्हाला माझं आयुष्य यशस्वी पद्धतीनं एका पातीवरती नेत असताना आम्हाला ऐकता आलं पाहिजे. ऐकता आलं पाहिजे. मी ऐकता आलं पाहिजे का असं म्हणतो की आपल्याला ऐकण्याची सवय असते. बघा ना, म्हणजे एखादा माणूस काहीतरी सांगत असला ना तर त्याचं निम्मच ऐकतंय आपण. म्हणजे त्याला उत्तर काय द्यायचं हे रेंगाळत असते आपल्या बळामध्ये. ते बोलून झालं तर मी काय बोलणार आहे, म्हणजे ऐकण्याची आपली क्षमता नसते. नाथ महाराजांनी खूप सांगितलेलं आपल्या साहित्यामध्ये. ते म्हणतात की धार्मिक अध्यात्मामध्ये, पारमार्थामध्ये राहायचं असेल तर सगळ्यात मोठा कुठला आनंद असेल तर तो श्रवणानंद आहे. श्रवणानंद म्हणजे आनंद अनेक प्रकारचे आहेत. विषयानंद असेल, विषय म्हणजे विषय सुख म्हणतो, हा आनंद क्षणिक आहे. दुसरा असेल तो विद्यानंद असेल. विद्यानंद म्हणजे ज्याची कला असेल, कोणाला गाण्याची आवड असेल तो गाणं म्हणतात, कोण शिल्पकला करत असेल तर शिल्पकलेची आवड असेल, कोणाला चित्र काढायचे असेल तर तो चित्र काढणार चांगलं. म्हणजे ह्या कला आहे विद्यानंद. पण त्याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ उत्तम शेवटच्या आमच्या आयुष्यामध्ये ब्रह्मानंद हे पण आहे. ब्रह्मानंद म्हणजे त्या पातीवरती गेल्यानंतर परमेश्वराचं दर्शन होतं. पण हे सगळं करत असताना नाथ महाराज म्हणतात की हे सगळं करत असताना आयुष्यामध्ये तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा आनंद जर कुठला असेल तर तो म्हणजे श्रवणानंद आहे. आणि तुम्ही आम्ही सगळ्यांची अनुभूती घेतली 2 दिवसापूर्वी घेतली ना. म्हणजे आर्यानंद स्वामीजी आले, भगवान महाराजांच्या आठवणी सांगितल्या. म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो प्रकाश, ते चिंतन उजळीत झालं असणार आहे. म्हणजे भगवानंद महाराज आहे तसे दिसले असणार आहे. म्हणजे ज्याला ज्याला भगवान महाराजांचा काही अनुभव असेल तो सुद्धा आठवला असणार आहे, मलाही आठवला असणार. म्हणजे एका संतांच्या वाणीमधून एका संतांच्या विषयीचे विवेचन जर आपण ऐकलं तर ते अमृततुल्य आहे, खूप महत्वाचं आहे. आणि तुमचं माझं सद्भाग्य आहे की ते आम्ही ऐकलं. श्रवणानंद म्हणजे आजचा दिवस हा व्यास महर्षींचा असतो. म्हणजे व्यास महर्षींना आजचं वंदन असतं. असं म्हटलं जातं बघा अध्यात्मामध्ये की आत्तापर्यंत जेवढं ज्ञान आहे साहित्यामध्ये व्यासांच्या शिवाय, व्यासाने जेवढं लिहिलं त्याच्यापेक्षा जास्त कोणी लिहिलं नाही असं म्हणतात. म्हणजे व्यासाने जे जे ग्रंथ लिहिले, जे जे साहित्य लिहिलं, जी जी काव्य लिहिली, त्या प्रत्येक काव्यामध्ये तुमच्या माझ्या जीवनाचं प्रतिबिंब आम्ही बघतो. म्हणजे सगळे रस व्यास महर्षींनी त्या साहित्यामध्ये मांडलेले आहेत. कुठला रस सोडला असं नाही आहे. म्हणजे अगदी शृंगार रसापासून ते क्रूर रसापर्यंत, अगदी भक्ती रसापासून ते प्रेम रसापर्यंत सगळ्या रसांचा विनियोग त्यांनी आपल्या साहित्यामध्ये केला. आणि मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी, माझ्या समाजातला माणूस हा सौंदर्यानं नटण्यासाठी ही सगळी समर्थ स्थळं आहे. माझ्या समाजातली सगळी समर्थ स्थळं, सगळी दुर्बल स्थळं, सगळं लेखाजोग सगळं एकत्र करून त्यांनी उत्कृष्ट साहित्याची निर्मिती केली. म्हणजे साहित्य तेच असतं की जे वाचल्यानंतर आमच्या बुद्धीला चालना मिळते, आमच्या अंतःकरणाला ऊर्जा मिळते. साहित्य तेच असतं. आता सगळं लिहून झाल्यानंतर व्यास महर्षींना प्रश्न पडला की आता काय लिहायचं, एवढं लिहिलं आता काय लिहायचं. नारद महर्षी आले आणि नारद महर्षींनी सांगितलं की तुम्ही आता भागवत द्या. भागवत याचा अर्थ
भागवत जर आपण वाचलं असेल, ऐकलंय आपण इथे मंदिरमध्ये पण आहे. भागवत म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या लीलेची सगळी माहिती त्याच्यामध्ये. आम्ही करतो आयुष्यामध्ये ती कृती असते आणि भगवंत करतो ती लीला असते. म्हणजे लीला जर म्हणायचं असेल तर तिथं भगवंत पाहिजे आणि कृती म्हणायचं असेल तर तिथं मनुष्य पाहिजे. म्हणून मी म्हटलं की भगवान श्रीकृष्णाने म्हणजे अर्जुन आणि द्रौपदीचा एवढा विश्वास होता की माझ्या आयुष्यामध्ये मला जर कोण तारणार असेल तर तो एकच आहे, भगवान श्रीकृष्ण. एवढी सगळी संपत्ती आहे, एवढं सगळं ऐश्वर्य आहे, एवढी सगळी विद्या आहे, एवढं सगळं साहस आहे, बळ आहे, सगळं आहे, पण हे सगळ्यातून मला एकमेव तारणार आहे तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आपला सुद्धा गुरुच्या विषयाचा दृढ विश्वास पाहिजे. ठाकूर सुद्धा म्हणतात ना, गुरु वाक्यावर श्रद्धा पाहिजे. मग भगवान श्रीकृष्णाने अर्जुनालाच का दिलं सगळं काही? बाकी सगळे होते ना, अर्जुनालाच का दिलं? म्हणजे तुम्हा आम्हाला का नाही दिलं? आपण हा विचार नाही केला. जर हा विचार करायचा असेल तर तुम्हाला तो महाभारतातला शेवटचा प्रसंग बघावा लागेल. म्हणजे महाभारतामध्ये युद्ध सुरू व्हायच्या अगोदर ही दोघं सुद्धा भगवान श्रीकृष्णाकडे जातात. पहिल्यांदा जातो तो दुर्योधन, कारण दुष्ट, दुराचारी, दुर्जन माणसं नेहमी पुढे पुढे करीत असतात आपल्या आयुष्यामध्ये आणि त्यांच्या सहवासामध्ये येणारे सुद्धा दुर्जनच बनतात. म्हणून संघ कसा आहे, म्हणून आपल्या आयुष्यामध्ये सत्संग असावा असं म्हटलं जातं. ठाकूरांनी पण ते सांगितले. म्हणजे द्राक्षाची या वेल लिंबावरी गेला, कडू कैसा झाला संगतीमुळं, त्याचा गुणधर्मच नाहीसा होतो. बघा, संत नामदेवाचं आणखी एक विवेचन आहे. ते म्हणतात की हे तो संता ठाई लाभ पायी उत्तम. म्हणजे हे दोघं सुद्धा का गेले भगवान श्रीकृष्णाकडे की बाबा काहीतरी अपेक्षा घेऊन गेले ना, लाभ, म्हणजे मला लाभ मिळावा. ते गुरुपदाला मांडलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये बघा वेगळा आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये प्रकार आहे, ते मी नंतर सांगेन तुम्हाला. पण हे जे विवेचन आहे ना की हे तो संता ठाई लाभ पायी उत्तम असं म्हटलेलं आहे. म्हणजे आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी बघा, म्हणजे आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये लाभाची अपेक्षा बाळगतो, काहीतरी मनामध्ये ठेवतो ना लाभ. म्हणजे एकमेकांशी बोलताना सुद्धा लोभाची आणि लाभाचीच अपेक्षा आम्ही बाळगून असतो. मग आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये जर उत्तम लाभ देणारा कोण जर असेल, म्हणजे अधम लाभ, मध्यम लाभ, उत्तम लाभ जर कोणाला देणार असेल आमच्या आयुष्यामध्ये, तर ते म्हणजे आमचे सद्गुरू आहे, ते आमचे गुरु आहे, ते आमचे संत आहे. उत्तम लाभ देणार आहे. म्हणजे व्यवहारामध्ये जर उदाहरण घेतलं तर म्हणजे 1000 रुपयाची निकड आहे, एका माणसाला 1000 रुपये पाहिजे आणि 1000 रुपये पाहिजे निकड आहे. तो म्हणतो आपल्या मित्राला, म्हणतो जिवलग मित्र, सच्चा मित्र आपण असं म्हणतो. आता नातीगोती तपासायची असेल तर त्या लोकांसाठी माझे उदाहरण आहे. जातो त्या मित्राकडे जातो आणि म्हणतो, अरे मित्रा, मला 1000 रुपयाची गरज आहे, देशील का? तो मित्र म्हणतो, नाही रे, म्हणतो नाही, म्हणजे माझ्या 200 रुपये आणि 200 रुपयात हे सांगत नाही, हे मी माझ्या कुठल्या तरी कामासाठी, महत्वाच्या कामासाठी काढून ठेवले होते 200 रुपये. हा, म्हणजे मी तुला ते देतो, म्हणजे दाखवण्याचं काय की मी तुला देतोय. पण नंतर म्हणतो की एक काम करायचं, हे मी देतो पण हे मार्च एंडिंग झालं, 2 महिन्यात मला माझे 200 रुपये तो परत केले पाहिजे. संत असं म्हणतात की हा अधम लाभ आहे. गुरु काय म्हणतात की हा अधम लाभ आहे. एका दुसऱ्या मित्राकडे जातो, तो मित्र त्या मित्राला पण म्हणतो की बाबा मला 1000 रुपयाची गरज आहे, तू देशील का? तो म्हणतो 1000 रुपये देतो, तू मला 2 महिन्यात परत करायचे, 1000च्या 1000 परत करायचे, एकदम असं टप्प्याटप्प्यानं. संत म्हणतात की तो मध्यम लाभ आहे. मध्यम लाभ म्हणजे तुझी बाबा तात्पुरती गरज भागली, पण त्याला अपेक्षा केली. आणि असा एक मित्र भेटतो त्या व्यक्तीला. तो एक दुसऱ्या तिसऱ्या मित्राकडे जातो, तो म्हणतो की मित्रा, मला खरंच गरज आहे रे 1000 रुपयाची, तू काहीतरी मदत करशील का 1000 रुपये? तो काय करतो, त्याच्या हातामध्ये 10,000 रुपये ठेवतो. ह्याला आनंद होतो, त्याला मागितलं असता 1000 रुपये येतं, 10,000 रुपये ठेवले. त्याला इतका आनंद होतो, तो इतके म्हणतो, खूप खूप थँक्यू म्हणतो. अरे किती बरं झालं, म्हणजे बरं झालं, म्हणजे मला माझे ही निभाल, माझी समस्या दूर होईल आणि लक्षात ठेव, मी काही महिन्याने काही वर्षांनी तुझे सगळे पैसे परत करतो. तो मित्र म्हणतो, येडा आहे का तू काय येडा आहेस का? म्हणतो, अरे तू 1000 रुपये माझ्याकडे मागितलेस, मी तुला 10,000 रुपये दिले, म्हणजे मी मनाने दिले ना. आणि खबरदार म्हटलं की जर पुन्हा देण्याची भाषा करशील तर, अरे तू अडचणीत असताना तू माझ्याकडे काहीतरी मागितलंस आणि मी तुझ्या उपयोगी पडलो, ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
मग याला उत्तम लाभ असं म्हणतात त्याच्या आयुष्याला. पण तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये हा उत्तम लाभ फक्त आणि फक्त संत महात्मे आमची स्वामीजीच करू शकतात. उत्तम लाभ. म्हणून संतांना असं म्हटलं जातं, ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये एक सुंदर ओळ आहे. जय जय हो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदी वर्षिते. खूप सुंदर आहे. जय जय हो शुद्धे म्हणजे दोनदा जय जयकार केलाय. दोनदा जय जयकार काय केलाय की व्यवहारामध्ये राहून सुद्धा त्यांना आपल्या आयुष्यामध्ये विजय संपादन केलाय आणि परमार्थामध्ये राहून सुद्धा त्यांना आपल्या आयुष्यामध्ये विजय संपादन केलाय. म्हणजे स्वामींच्याकडे आमच्या बघितलं ना तर परमार्थामध्ये सुद्धा आहेत. व्यवहार म्हणजे काय म्हणतो की सगळं चालवणं काही सोपं नाहीये. सेवा म्हणून नावच तसं आहे. म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा राहून ज्याने विजय संपादन केला आणि परमार्थामध्ये राहून सुद्धा ज्याने विजय संपादन केला त्याच्यासाठी जय जय हो शुद्धे उदार प्रसिद्धे. उदारता आहे. म्हणजे एखाद्याकडे जर भरपूर धान्य असेल तर तो धान्य देऊ शकतो. एखाद्याकडे जर भरपूर पैसा असेल तर थोडा बहुत तो पैसा देऊ शकतो. पण संत आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी देतात की आमच्या अख्ख्या आयुष्याचं कल्याण होऊन जातं. अख्ख्या आयुष्याचं कल्याण होऊन जातं. मग त्याची उदार प्रसिद्ध आहे. जय जय हो शुद्धे म्हणजे माझा शिष्य कुठे अडकलाय. म्हणजे माझा शिष्य अखंड कृपेचा वर्षाव करत असतात आपल्या लेखनाच्या वरती ते सद्गुरू की माझा शिष्य हा जीवनमुक्तीच्या दिशेने जावा. त्याला त्याच्या प्रत्येक आयुष्यातला क्षण याची देही याची डोळा भोगता यावा यासाठी संत सद्गुरू अखंड कृपेचा वर्षाव करीत असतात. एकनाथ महाराजांची ओवी आहे, वसुंधर ओवी आहे. एकनाथ महाराजांनी गुरुची साधी सरळ सोपी डेफिनेशन आम्हाला सांगितली. एकनाथ महाराज असं म्हणतात की शब्दज्ञानी पारंगत्व ब्रह्मानंदी सदा डुलतू शिष्य प्रबोधिनी यथोचित निज भावे असं म्हटलेलं आहे. म्हणजे शब्दज्ञानी पारंगत, शब्दामध्ये तो पारंगत असतो. म्हणजे आपला शिष्य कुठे अडकलाय, कुठल्या विकारामध्ये अडकलाय तर त्या प्रत्येक विकाराला स्पर्श करत करत त्याचा हात धरत पुढे घेऊन जाणं हे संत करू शकतात. तर शब्दामध्ये तो पारंगत असतो. ब्रह्मानंदी सदा डुलत, ब्रह्मानंदी सदा डुलत म्हणजे ज्याच्या चेहऱ्यावरती अखंड प्रसन्नता आहे. अखंड प्रसन्नता. तुमच्या माझ्यासारख्या संसारी माणसाच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता दुसऱ्याची जिरल्यावरच येते. पण तुम्हाला जर सिद्ध साधक व्हायचं असेल तर तुम्हाला एका सतपुरुषाच्या चरणाच्या पाशी बसावं आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघावं. त्याचं विनाकारण असू, विनाकारण असं म्हटलं ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव सुखाचे कोंब एड माणूस म्हणते भांब लौकिक भाव असं म्हटलेलं. अखंड प्रसन्नता म्हणजे त्याच्या सहवासामध्ये गेल्यानंतर असं वाटतं ना की आणखीन बसावं, उठून स्वामीजी पुढे गेले की आणखीन जाऊन ठेवा असं वाटतं आपल्याला. म्हणजे फुल उमलल्यानंतर फुलाला सांगावं नाही लागत भाऊ ये माझा वास घे असं सांगावं नाही लागत. आपल्याला माहिती आहे की त्याच्याकडे काहीतरी आहे. आणि गुरु जरी आपल्याला सोडून निघून गेले तरी सुद्धा त्यांच्या सूक्ष्मतेची जाणीव आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये आमच्या उतरत राहते. शब्दज्ञानी पारिपत्व ब्रह्मानंदी सदा डुलतू शिष्य प्रबोधिनी यथोचित निज भावे. संत कबीर रस्त्यावर चालत होते. संत कबीर आणि चालता चालता कबीरच्या पायाचा लाचका एका कुत्र्याने तोडला. त्या पायातून रक्त भळभळा वाहू लागलं. तरी सुद्धा संत कबीर चालतायत. ते कुत्र पुन्हा आलं. कदाचित संतांचं मांस त्याला आणखीन खावं असं वाटलं असं माहित नाही. ते पुन्हा आलं. दुसऱ्या पायाच्या पिंडीचा लचका तोडला. आता दोन्ही पायातून भळाभळा भळाभळा रक्त होऊ लागलं. कबीरजी चालतायत. चेहऱ्यावरची प्रसन्नता अगदी तशीच आहे. वाटेतल्या लोकांना राहवलं नाही. अडवलं कबीरजींना आणि विचारलं की कबीरजी तुमच्या दोन्ही पायातून रक्त भळाभळा वाहतंय. कबीरच्या मुखामध्ये एकच वाक्य होतं, कुत्ता जाने और चमडा जाने मैं क्या करू. म्हणजे शरीरापासून दूर त्याच्या आघातापासून दूर इतकी इतकी प्रसन्नता चेहऱ्यावरची. म्हणजे आम्ही जर आमच्या आयुष्यामध्ये एक आघात झाला, एक दुःख आलं, एक चापट आली, एक नीतीने थोबाडीत मारली आम्हाला तर आम्ही एवढं खचून जातो की आम्हाला उठून उभा राहू शकत नाही. आणि ते उभा राहण्यासाठी आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये सद्गुरू असावं लागतं. दुःख आलं तर आम्ही इकडे येतो ना, पळत येतो स्वामींना भेटण्यासाठी. शिष्य प्रबोधिनी यथोचित म्हणजे शिष्याचं प्रबोधन करणारा पाहिजे. यथोचित म्हणजे सहजपणे प्रबोधन करणारा पाहिजे. म्हणून मगाशी मी म्हटलं की दुर्योधन आला, तो पुढे आला, बघितलं भगवान श्रीकृष्ण झोपले. हा दुर्योधन भगवान श्रीकृष्णाच्या डोक्याच्या शेजारी एक मोठं आसन होतं. त्या आसनावरती जाऊन असा बसला. पाठीमागून आला तो अर्जुन.
त्यानं पण बघितलं की भगवान श्रीकृष्ण झोपले. हा माझा सखा, हा माझा पार्थ भगवंताच्या चरणापाशी खाली बसला. कारण भगवंत पलंगावरती दिसले होते, हा खाली बसला चरणापाशी. भगवान श्रीकृष्णाने डोळे उघडले. डोळे उघडल्या पहिला दिसला तो अर्जुन. अर्जुनाने विचारलं, अरे पार्थ सख्या, अरे तू कधी आलास आणि तू खाली का बसलेस? अर्जुन म्हणतो की माधव, सध्या मी याचक आहे, याचिका घेऊन आलो ना तुझ्याकडे, त्यासाठी मी खाली बसलो. आता भगवान श्रीकृष्ण म्हणतो, अरे खबरदार, म्हणतो तू याचक नाही सर, तू माझा सखा आहेस, तुझं स्थान माझ्या हृदयामध्ये आहे, बोल तुला काय हवंय. आता बघा त्यावेळी धर्म वाढवायचो, कारण ते अध्यात्म एवढं जबरदस्त आहे, एवढं सोपं नाही. धर्म वाढवायचो ना. अर्जुन काय म्हणतो की माफ करा माधव, की माझ्या अगोदर भ्राता दुर्योधन तुमच्याकडे आलेले आहे, तुमच्या पाठीमागे बसलेले उभे आहेत. भगवान श्रीकृष्णाचा पाठीमागे बघतो आणि म्हणतो, हा भ्राता दुर्योधन. मिश्किलपणे म्हणतो भगवान श्रीकृष्ण, तुम्ही डोक्यावर बसला होता माझ्या, म्हणून तुम्ही मला दिसला नाही. हा पार्थ पाया शेजारी बसला म्हणून मला दिसला. दुर्योधन म्हणतो, डोक्यावर कुठं पडला, डोक्याच्या शेजारी आसनाच्या आसनावर बसलोय. तरी पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नाही पार्थ तू अगोदर माग. दुर्योधन चिडतो, म्हणतो नाही पार्थ तू, अर्जुन कसं काय अगोदर, मी अगोदर आलोय, मला तुम्ही माझं ऐकून घेतलं पाहिजे, कारण तुम्ही तुमच्या भावाला वचन दिलंय की तुमच्याकडे कोण पहिल्यांदा येईल त्याला तुम्ही युद्धामध्ये मदत करा. मी आलोय ना, मला मदत केली पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने तो अर्थ स्पष्ट केला. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हो मी म्हटलं होतं माझ्या बंधूला, पण माझ्याकडे कोण पहिला येईल म्हणजे माझ्या डोळ्यासमोर कोण पहिला प्रकट होईल त्याला मी युद्धामध्ये मदत करेन. मी डोळे उघडले, माझ्या डोळ्यासमोर पहिला आहे तो अर्जुन. अर्जुनच म्हणतो. पण भगवंताला माहिती होतो हे काय आलं आपल्याकडे, दोघं सुद्धा काय आलं माहिती होतं, त्यानं कोच्यात नाही पडलं. मग पुन्हा एकदा भगवंताला स्पष्ट केलं, बरं ठीक आहे म्हणतो, तुम्ही मागायच्या अगोदर एक सांगतो, युद्धासाठी आला असेल तर म्हणला एकीकडं माझी लाखो नारायणी सेना असणार आहे आणि एकीकडे मी असणार आहे. मी म्हणजे निशस्त्र, मी आहे पण तू म्हणजे निशस्त्र. अर्जुनाला विचारलं, मान सख्या मान, तुला काय पाहिजे? आता दुर्योधनाला काळजी वाटू लागली, यानं लाखो नारायण सेना मागली तर माझं कसं व्हायचं. पण सख्या अर्जुनानेच मागितलं की माधव, मला फक्त आणि फक्त तूच हवास. दुर्योधनाला ऐकतं सगळं मिळालं. आम्हाला देव का नाही भेटत आयुष्यामध्ये, आम्हाला गुरु का नाही भेटत आयुष्यामध्ये, का आम्ही जे मागतो ना ते दुर्योधनानं मागितलं ते मागतो. हरिसे तू मत हेत कर, तू हेत कर हरिदास से, हरि तो मान मुलख देत है, हरि तो हरिदास को देते, असं म्हटलं जातं. म्हणजे ते काय म्हणतात, परमेश्वर तुझ्यावरती प्रसन्न झाला, परमेश्वरानं तुला सगळं दिलं आयुष्यामध्ये, सत्ता संपत्ती ऐश्वर नाणी सगळं काही दिलं, पण तू गुरु बरोबर संधी साध, कारण गुरु तुला तुझ्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट देतो म्हणजे हरी. किती मिळवल्यानंतर तुला बाकी काही मिळवण्याची आसक्ती राहणार नाही. स्पष्ट केलं. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करत असताना असं म्हटलं जातं की वसुदैव सुतम देवम कंस चाणूरवर्धनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. म्हणजे त्या भगवंताच्या लायकीचं व्हायचं असेल, त्या भगवंताच्या पात्रतेचं आम्हाला व्हायचं असेल आमच्या आयुष्यामध्ये, तो अर्थ स्पष्ट उतरून घ्या जीवनामध्ये. वसुदैव सुतम देवम याचा अर्थ कर्तृत्वाची भर आहे. म्हणजे वसुदैव सुतम देव म्हणजे माझं पोरगं कसलं असलं पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं की पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. म्हणजे जुगार मटका खेळून नाहीये, तुरुंगात जाऊन नाही, गोळ्या घालून नाही, कोणाचा खून करून नाहीये. पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा कर्तृत्वाची भर आहे. म्हणजे त्या बापाला वाटलं पाहिजे बाबा हे माझं पोरग आहे, माझं आहे या लायकीनं. कंस चाणूरवर्धन म्हणजे दुष्ट आणि दुर्जन व्यक्तीच्या बद्दल जबरदस्त अंतःकरणामध्ये तिरस्कार असायला हवा. देवकी परमानंद म्हणजे आपल्या आईला आपल्या कृतीनं आनंद देणारा पाहिजे. कृष्णामध्ये जगद्गुरु, आणि म्हणून आम्ही त्याला जगद्गुरु असं म्हणतो. भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये जर आपण बघितलं तर भगवान श्रीकृष्णाला त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये दोन आयांचं सुख मिळालं. तुम्हाला माहिती आहे, पहिली होती ती देवकी आणि दुसरी होती ती यशोदा. मग यशोदा मातेचं प्रेम भगवान श्रीकृष्णाच्या वरती कुठेपर्यंत होतं. भगवान श्रीकृष्ण 120 वर्ष जगले. 120 वर्षापर्यंत यशोदा मातेचं प्रेम भगवान, म्हणजे किती वेळ राहिला बघा. भगवान श्रीकृष्ण 14-15 वर्ष गोकुळामध्ये राहिला, नंतर तो मथुरेला गेला, नंतर द्वारकेला गेला, आणि उभ्या आयुष्यामध्ये तो कधी आला नाही परत गोकुळामध्ये, कधी आला नाही यशोदा मातेला भेटायला.
तरी सुद्धा यशोदा मातेचं प्रेम 120 वर्षापर्यंत भगवंतावर. म्हणजे ज्यावेळी भगवंतानं आपल्या मृत्यूची तयारी केली ना, की आता बस अलविदा, सबको अलविदा करणार ठरवलं, त्यावेळी आपल्या भावाला पाठवलं, उद्धवाला पाठवलं. अरे जा म्हणले, माझ्या गोकुळामध्ये जरा जाऊन जा, म्हणजे माझ्या मित्रांची, माझ्या यारांची, माझ्या दोस्तांची जरा चौकशी करून ये. आता उद्धव बंधू निघाले, भगवंताचं निरोप घेऊन निघाले गोकुळामध्ये. ज्यावेळी गोकुळामध्ये कळलं ना की द्वारकेतून कोणी येणार आहे, म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की अरे द्वारकेहून येणार म्हणजे आपलं काळाच येणार, आपलं काळच येणार, आपलं राणा येणार, आपला श्रीकृष्ण येणार, भगवंत येणार. म्हणजे 120 वर्षाचं वय भगवंताचं. ही सगळी माणसं सुद्धा म्हातारी कोतारी झालेली माणसं त्या काळातली, पण ती सुद्धा द्वारकेहून कोणीतरी येणार म्हणून सगळेजण त्याच्या स्वागतासाठी ते विषयवरती सगळे उठले. द्वारकेहून येणार म्हणजे रावणास येणार. म्हणजे बघा, भगवंताला त्यावेळी सांगायचं असते की एवढं निरागस प्रेम त्या काळामध्ये. म्हणजे भगवंताला असं सांगायचं असेल की द्वारका ही सिटी आहे, गोकुळ एक खेड आहे, आणि खेड्यातली माणसं कशी निरागस असतात. म्हणजे शहरामधली माणसं कसा स्वार्थ असतो, कशी लबाडी असते, कसा पंक्ती प्रपंच असतो, म्हणजे सोयीचं बोलतात ना, बरोबर ना. म्हणजे तुम्हाला माझं घर दाखवतो म्हणून त्याला असं वाटतं की बाबा घरात बोलवतात तर लांबच म्हणते, हो बिल्डिंग ही तर माझं घर आहे 2nd फ्लोअरला. शहरामध्ये आपण बघितलं असेल, शहरामध्ये कसा स्वार्थ असतो, लबाडी असते, प्रपंच असतो, पंक्ती प्रपंच असतो. पण खेड्यामधली माणसं कधी निरागस असतात. तुम्ही कधी त्या पाटणच्या खोऱ्यामध्ये गेला, मुरगरीच्या डोंगरामध्ये गेला, कधी कारवारच्या जंगलामध्ये गेला ना, आम्ही गेलोय, बऱ्याच गेला असाल. कधी त्या भीमगडच्या डोंगरामध्ये गेला, आम्ही ट्रेक केला ना निसर्गप्रेमीनी, तिथले 200 जणांचं गाव होतं अख्ख्या जंगलामध्ये. पण ही माणसं ना अतिशय शुद्ध म्हणायची. म्हणजे जिथं हवा शुद्ध, जिथं वारं शुद्ध, तिथे माणसं सुद्धा शुद्ध म्हणायची. की तुम्ही गेला तुम्हाला काय हवं आणि काय नको असं बघतात. म्हणून भगवान उद्धवाला असं म्हणतो की अरे तू तुझ्या आयुष्यामध्ये सगळं मिळवलंस, सगळं तत्वज्ञान मिळवलंस, पण तुझ्या आयुष्यामध्ये, तुझ्या अंतःकरणामध्ये भक्ती, प्रेम आणि निरागसता नसेल तर तू कोरडा राहशील, कोरडा. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी शुष्क पंडित होऊ इच्छित नाही. आईला सांगतात आम्हाला कोरडं नाही राहायचं आयुष्यामध्ये, आम्हाला फुलफिल राहायचं आहे. असं आमच्या पण डोळ्यात आसू टपटप गळली पाहिजे ऐकल्यानंतर, दर्शन घेतल्यानंतर, अनुभव ऐकल्यानंतर, जप ध्यान केल्यानंतर ते अंतःकरण आमचं सुद्धा भरून आलं पाहिजे. म्हणजे अध्यात्मामध्ये 3 गोष्टींना महत्त्व दिलं जातं, कर्म, ज्ञान आणि भक्ती. म्हणजे कर्म हे स्थूल आहे, ज्ञान हे सूक्ष्म आहे, भक्ती त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. म्हणजे दृष्टांताच्या भाषेत सांगायचं झालं तर कर्म हे जर झाड असेल तर ज्ञान हे फूल आहे, आणि भक्ती म्हणजे त्या फुलाचा सुगंध आहे. मग उद्धव बंधू आले, ते वेशीवरती आले, आणि सगळी म्हातारी कोतारी झालेली माणसं, भुव्या उचवलेल्या, केस उडून गेलेली, केस पांढरे झाली, सगळे बघतात. आणि एकटक बघतात उद्धवकडे, म्हणतात अरे हे कोण आहे, हे कोणाने आम्हाला भेटायला, हे आमचं काळ नाही, हे गोरच कोणतरी आलं. सगळे एकमेकांची चर्चा करतात आणि नंतर ठरवतात अरे ठीक आहे म्हणतात, काळा आला नाही तर काय झालं, त्याच्या गावावरून कोणतरी आला ना, माझ्या भगवंताचं वारं घेऊन कोणतरी आला ना, माझ्या भगवंताच्या रक्तातला कोणतरी आला ना, बस. म्हणजे माहीर वाशिन कशा स्वागत करतात ना, माहीर वाशिन तसं स्वागत केलं उद्धवाचं. ते उद्धवाला सुद्धा कळलं अरे मी पहिल्यांदा सगळं एवढं मोठं स्वागत माझं. माहीर वाशिनचं एक वैशिष्ट्य असतं बघा की सासरची माणसं आली ना, बाजारात सगळ्या भाज्या करतात, पनीर, श्रीखंड, काय काय त्यासाठी काही प्रकार असेल, इतर नाही बोलत, ती बोलू नये. माहेरची माणसं आली की एका दुसरी भाजी, सॉरी सासरची माणसं आली की एका दुसरी भाजी. म्हणजे आम्हाला माहित नाही की आम्ही जिथं राहतो ना तिथं प्रेमच उत्पन्न करू शकत नाही. म्हणजे आपण जरी शेजारी राहिलो ना तर शेजारी आपण बघा जिथं कॉलनी असतात ना, कॉलनीमधलं जीवन अनुभवायचं असेल ना, आपलं घर आपण कुठे इथं आलो तरच ते सगळं दिसतंय ना, तर कॉलनीमध्ये सगळ्यांची दारं बंद, खिडक्या बंद, कोण कोणाला विचारत नाही, खाली माळा भरून चालतात. म्हणजे राहतो शेजारी आणि गाठ पडते कुठं बाजारी, अशी आपली गत असते. पण भगवान श्रीकृष्णानं सांगितलं की अरे परमार्थ खऱ्या अर्थानं भक्ती आहे. तुमच्या माझ्यातलं आयुष्यातलं जीवन समृद्ध व्हायचं असेल तर भक्ती, निरागसता आणि प्रेम तुम्हाला तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये रुजवावं लागेल, अंतःकरणामध्ये रुजवावं लागेल. अखंड प्रसन्नता आम्हाला आमच्या चेहऱ्यावरती ठेवावी लागेल. काही लोकांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर बघा असं वाटतं की अख्ख्या जगाची काळजी ह्यालाच आहे. म्हणजे अख्ख्या जगाचं दुःख जस्ट टोकरीवर बसलेलं आहे आणि तोच काळजी करतो असं वाटतं. उगाच चौकोनी चेहरा उदास देवदास असं बसलेला आहे. म्हणजे असं वाटतं की परमार्थामध्ये असणं शक्य नाही.
पण भगवंताने या सगळ्या, भगवान श्रीकृष्णाने सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, सगळ्या गोष्टी अशा विस्कटून टाकल्या आणि अर्थ स्पष्ट केला. समाजाला, जो समाज त्या काळामध्ये होता, आता सुद्धा त्या समाजाला सांगावं लागेल, अरे कशाला जात पात धर्मामध्ये अडकलाय. आजकाल बघताय तुम्ही, आता हा विषय इथं नको आहे. म्हणजे वैफल्यग्रस्त जीवन जगलेलं आहे समाजामध्ये. बघितलं भोवतालची परिस्थिती, कुठेतरी इथं आल्यानंतर अतिशय आनंद मिळतो. पण त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने आपल्या समाजाला सांगितलं, अरे तुझी डाळ आण, तुझी उसळ आण, तुझं दही आण, तुझं ताक आण. अरे कशाला पाहिजे वाडगा, चल खडकावरती टाकून चल गोळा करू. जात पात धर्माच्या भिंती ठासून टाकल्या, अख्खा गाव एकत्र आणला, घराघरातला माणूस एकत्र आणत त्या माणसासाठी प्रीतीचा, प्रेमाचा बंध त्या परमेश्वराने निर्माण केला. एक विलक्षण क्रांतिकारक होता, विलक्षण क्रांतिकारक होता. म्हणजे आजकाल दोन कुटुंब जरी एकत्र आली तर नुसता जावई, मुलगी आणि त्याची पोरं असं नाहीये. तुम्ही ज्यावेळी लग्न करता, आपल्या मुलगी ज्यावेळी सासरी जाते किंवा मुलग्याचं लग्न होतं, त्यावेळी ती दोन कुटुंबाचं मिलन असतं. तुम्हाला जर सोहळे आयुष्यामधले जर साजरे करायचे असतात तर तुम्ही एकत्र केलं पाहिजे. नुसतं असं कृत्रिम पद्धतीने हम दो हमारे दो माँ बाप फेक दो असं नाहीये. म्हणून भगवंताने सांगितलं, अरे एकत्र या, चला एकत्र या, आपण एकत्र बसू, एकत्र भोजन करू. म्हणजे एकत्र भोजन करताना स्वतःच खायचं नाही, अरे मी तुला भरणार, तू मला भरव. म्हणजे सहयोगी जीवनाचा, सहभोजनाचा को एक्झिस्टन्स एक दिव्य आनंद आपण बोलतो. म्हणजे असा परमार्थ मोकळा करून सांगितला भगवंतानं. म्हणजे उद्धवाला असा परमार्थ मोकळा करून सांगितला भगवंतानं. अरे बघ, म्हणजे गोकुळमध्ये जाऊन बघ, तुला दिसेल प्रेम म्हणजे काय असतं. उद्धवानं ते प्रेमाचं अतिशय आविष्कार असा संपादन केला आणि आता निरोप घेतला, सगळ्यांना भगवंताचा निरोप सांगितला आणि परत निघाला. थांबवलं उद्धवाला, बऱ्याच जणांनी थांबवलं. उद्धव तो का? आता भगवंत नाही आला तर भगवंताला द्यायसाठी काहीतरी पाहिजे ना. आपण संतांना भेटायचं असेल तर काहीतरी नेतो, एखादं फूल नेतो, फळ नेतो, काही मिठाई नेतो, काहीतरी नेतो. प्रत्येकाला वाटणार रे भगवंत नाही आला, उद्धव आलाय तर भगवंताकडे जाणार आहे, माझं काहीतरी घेऊन जाईल ना भगवंत, म्हणजे माझा नमस्कार करायचा. कोणी दही आणलं, कोणी ताक आणलं, कोणी कडं आणलं, कोणी कपडे आणले. यशोदा मातेने काय द्यावं बघा. आयानं तुम्हाला, म्हणजे माझं, म्हणजे तुमचं कौतुक वाटतं मला. म्हणजे ज्या त्यावेळी ह्या बायका कशा पक्क्या वागतात आयुष्यामध्ये, म्हणजे वागायची रीत असते, यांना कळते कशा पक्क्या वागतात. यशोदा मातेने काय द्यावं? यशोदा माते म्हणते युद्धवाला, हे उद्धवा माझ्या कानाला नातू झाली असती, माझ्या कानाला पंतू झाली असती. यशोदा माता देखील उद्धवाला बाळुती देते, बाळुती, भगवंताची जुनी बाळुती देते. यशोदा माता म्हणते, नाही माझा काना जरी मला भेटला तरी चालेल, पण या बाळुतीच्या रूपानं माझ्या पंतूपर्यंत माझी माया तरी पोहोचेल, माझ्या भक्तीचा रस तरी त्याच्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे बाळुतीची व्यवस्था काय असते तुम्हाला माहिती आहे? नवं कोरं करकरीत वस्त्र जर बाळाला घासलं तर त्या बाळाला जखमा होतात, म्हणून आजीनं आपलं जुनेरी काढायचं असतं. आता मिळणं शक्यच नाही. आताच्या साड्याचा प्रकार वेगळा झाला, ते लुगडं बिगडं सगळं माहिती आहे. ते जुनेरी काढायचं असते, त्याची बाळुती तयार करायची असते. तर हे आजी पण नसतं आणि पणजी पण नसतं तरी जपता येतं. म्हणजे व्यासाने सुद्धा बघा कसं काय लिहिलंय, हे कसं काय लिहिलंय बघा. प्रत्येक पात्र त्या पात्राला, त्या पात्राच्या भूमिकेमध्ये जाऊन रंगवण्याचं काम व्यासाने केलं. आणि तुमचं आमचं सौभाग्य की हजारो वर्ष या मातीतली माणसं, हे सगळं तत्वज्ञान, या सगळ्या भावना, या सगळ्या वृत्ती तुम्ही आम्ही जोपासतो आणि सौभाग्याचे दिवस जगण्याचा योग आम्हाला येतो. बाळुती दिली यशोदा मातेनं उद्धवाला. उद्धव सगळं प्रेमाचं भांडार घेऊन भगवान श्रीकृष्णाकडे आला आणि भगवंताला लोटांगण घालणार, रे आयुष्याच्या उतरत्या वयामध्ये तू मला सगळं काही दाखवलंस माधवा, सगळं काही दाखवलं. बघा माझा भगवंत किती नटखट आहे, किती नखरेल आहे. माझ्या भगवंताच्या चेहऱ्यावरचं हसू किती नखरेल आणि नटखट असतं बघा. म्हणजे ज्यावेळी सगळ्या कौरवांचा नाश झाला आणि हा ज्यावेळी गांधारीच्या समोर आला ना, ते गांधारी मातेने त्याला शाप दिला. तिला माहिती होतं याच्यामुळे माझी सगळी पोरं मेले युद्धामध्ये, तिला माहिती होतं. तिने शाप दिला भगवान श्रीकृष्णाला की तुझा सुद्धा सगळा यादव कुळ तुझ्या डोळ्यात देखत एकमेकांची भांडण मरून जाईल. तिथं आपल्यासारखं असतं तर भांडलं असतं, काय म्हणतेस म्हणले असतं, वार घातला असतं, भांडण गेले असतं. संतांचं म्हणजे काल आर्यन स्वामींनी पण परवा सांगितलं ना की संतांची अवस्था कशी असते, शांत, एकाग्र, संयम, अतिशय संयमित मनानं भगवान श्रीकृष्णाने तो शाप स्वीकारला. येस, ऍक्सेप्टेड. म्हणजे तू किती नटखेट आहे.
म्हणजे त्या 50 वर्षाच्या राजकारणामध्ये भगवान श्रीकृष्णाने सगळे दुर्जन एकत्र आणले, अर्जुनाला हत्यार केलं आणि सगळ्या दुर्जनांचा नाश करून टाकला. आणि लोकांतात राहणारा माणूस, आयुष्यभर सभा गाजवणारा माणूस, आयुष्यभर माणसासाठी हपापलेला माणूस, आयुष्यभर माणसासाठी आसुसलेला माणूस, हा माणूस मात्र आयुष्याचा शेवट करतो कुणालाही न सांगता. कुणालाही न सांगता आपल्या आयुष्याचा शेवट करतो. आम्हाला धड माणसात राहता येत नाही, आम्हाला दोन माणसे नीट जोडता येत नाही, पण भगवान श्रीकृष्णाने त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये हे सगळं करून दाखवलं. म्हणजे आम्ही काय करतो की भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये किंवा ठाकुरांच्या आयुष्यामध्ये असं शिकलं पाहिजे की भक्ती, प्रेम आणि निरागसता जर याचं चिंतन करायचं आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये, तर यांची चरित्र, यांचे उपदेश, त्याचं जीवन आम्ही अनुभवलं पाहिजे, आम्ही गायलं पाहिजे, ते सांगितलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. बघा, जाताना सुद्धा जर कोणाचा विरोध घेतला असेल भगवान श्रीकृष्णाने, तर तो आपल्या सखीचा घेतला, द्रौपदीचा घेतला. का घेतला असेल? कारण उपदेश द्यायचा होता आपल्या बायकोला की कसं वागावं नवरेश. आजकाल कळत नाही कसं वागावं नवरेश. त्यावेळी सुद्धा सत्यभामेला उपदेश द्यायचा होता की वागावं कसं नवरेश. म्हणजे ह्याच्या ज्या मेक आहेत ना की कुणामध्ये कुणाची पिन कशी घालायची सगळं त्याला माहिती होतं. त्यानं भगवंतानं द्रौपदीला सत्यभामेकडे आणलं. आता या दोघांचं सुरू झालं, दोघींची वार्ता. दोन बायका एकत्र आल्या की खूप चालतं. मग सत्यभामेनं सांगितली, मनात ती खंत, म्हटली अरे काय, म्हणली अगं द्रौपदी, म्हणली तुला तर 5 नवरे आहेत आणि 5च्या 5 तुझ्यावरती विलक्षण प्रेम करतात, मला एकटंच आहे, म्हणजे जवळच असलं तरी लांबचं वाटत नाही, प्रेमच नाही करत माझ्यावर, म्हणजे तू काय जादू करतेस नवऱ्यांच्यावर. आता द्रौपदी सांगायला सुरुवात करते मी कशी वागते. ती काय म्हणते की सगळे नवरे उठायच्या अगोदर मी उठते, सगळे नवरे उठायच्या अगोदर मी उठते. ती अशी नाही म्हणत की माझा नवरा उठल्यानंतर बंबात जाळ घातल्यानंतर गिझरला पाणी तापवल्यानंतर मग मी उठते, असं नाही. सगळे नवरे उठायच्या अगोदर मी उठते, आंघोळ करते आणि सगळ्यांसाठी जे काही लागतं त्याचं न्याहारी करते, स्वयंपाक करते. मला माहिती आहे की अर्जुनाला काय आवडतं, युधिष्ठिराला काय आवडतं, भीमाला काय आवडतं, सगळ्यांना काय होतं मला माहिती, त्यांच्या आवडीचं स्वयंपाक मी करतो. स्वयंपाक करता करता कधी मीठ कमी पडतं, तर तरी सुद्धा माझा नवरा कुठलाही मला काही म्हणत नाही. का? सत्यभामा का नाही म्हणत, म्हणायला पाहिजे, का नाही म्हणत. द्रौपदी काय सांगते की माझा नवरा बघतो की मी त्यांच्यासाठी किती झटते, माझ्या प्रेमाची भावना माझ्या नवऱ्याला माहिती आहे. मग सत्यभामा म्हणते बरं ठीक आहे, आणखीन कसं काय, आणखीन जरा सांग की काहीतरी, आणखीन कसं काय. मग द्रौपदी म्हणते माझा नवरा समाजामध्ये असणारा मला, म्हणजे मी माझ्या नवऱ्याला खुणावत नाही. काय हो, चला की बाय, हात खाली, उठा, लय झालं तुमचं, नाही खुणावत. म्हणजे तुम्हाला तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये जर हे नातं समृद्ध करायचं असेल तर ही भावना आहे आमच्या आयुष्यामध्ये, एकमेकांचा आदर केला पाहिजे. नवरा श्रेष्ठ का बायको श्रेष्ठ नाहीये, दोघंही श्रेष्ठ आहेत. एकमेकांचा आदर करणं खूप गरजेचं आहे. पण भगवंताने हेच सांगितलं आपल्या सखीला उपदेश देताना. द्रौपदी का होती द्रौपदी सखी भगवंताची? बघा, या नटखटानं काय केलं तो तुम्हाला प्रसंग माहिती की अख्खा पितांबर देऊन टाकला होता द्रौपदीला. का देऊन टाकला होता? त्याच्या अगोदर चिंदी घेतली होती. चिंदी एक प्रसंग आहे, भगवंतानं स्वतःच बोट कापलं. बोट कापल्यानंतर तो ह्याच्याकडे गेला, आपल्या रुक्मिणीकडे गेला, मला बोट कापले, रक्त आले. आता रुक्मिणीची साडी म्हणजे मोठी सिफॉनची साडी होती त्यावेळी. ती म्हणली आपण असं करू, कुठल्या तरी वैद्याला दाखवू, रक्त थांबू, काहीतरी करू. तो सत्यभामेकडे गेला, तिची सिल्कची साडी होती. म्हणजे 8 बायकांच्या 8 प्रकारच्या साड्या होत्या, कोणी साडीला नाही टच केला. द्रौपदी सखी का होती? बघा, सखी का होती? अरे आपल्या सख्याचं, आपल्या भगवान श्रीकृष्णाचं दुःख दिसलं, ते रक्त दिसलं, विचार नाही केला, साडीला टच केला, साडी फाडली आणि ते आपल्या भावाचं बोट गुंडाळलं. सखी का होती? बघा, लक्षात घ्या की ह्या बायका एका नवऱ्याच्या 8 होत्या, पण हिला तर 5 नवरे होते. म्हणजे हिची साडी किती महागायची असेल, कुठल्या मिलमधली असेल, कुठल्या कलर असेल तिच्या साडीचा, कुठला टेक्चर तिच्या साडीचा असेल, पण विचार नाही केला, सरळ साडी फाडून टाकली. आणि म्हणून म्हटलं जातं की भरजरी पितांबर दिला ग फाडून, द्रौपदीचं बंधू शोभे नारायण. आम्हाला तसं नाही, आम्हाला थोडं दुःख आलं तरी आम्ही आमचा देव पाण्यामध्ये ठेवतो. 24 तास देव आमचा पाण्यामध्ये ठेवतो. म्हणून असं म्हणतात की मी आता थांबणार आहे थोड्या वेळात, झाले माझं होते. हां,
लोग कहते कि हम भगवान बुलाते तो आते नहीं, आणि संत कहते की हम द्रौपदी की तरह उसे बुलाते नहीं, हम द्रौपदी की तरह उसे बुलाते नहीं. त्यामुळं माझं सगळ्यांना हेच म्हणणं आहे की आपले गुरु जरी आपल्याला सोडून निघून गेले असले तरी सुद्धा वरून ते आपला प्रत्येक डाव बघतात. म्हणजे स्क्रिप्ट, डायलॉग सगळं त्याचं आहे. डायरेक्टर सुद्धा आपल्या आयुष्यात तेच आहे. आपण फक्त भावले आहोत, पण झुरूंच्या वचनामध्ये आपल्याला राहायचं आहे. आणि ते राहत असताना आम्हाला आमची वाट सुलभ करायची आहे. मग कोठून कोठे आलो पूर्वी तर पाय वाट, काटे काटे सुरडी गेले उरली फुले मनात. तर मग फुलं फक्त आम्हाला आमच्या मनामध्ये ठेवायची आहेत. मग सद्गुरू त्यासाठीच आमच्या आयुष्यामध्ये येतात की आमच्या चुकाळलेल्या, आमच्या चुकलेल्या वाटा प्रकाशाच्या मार्गावर नेण्यासाठी. म्हणून असं म्हटलं जातं की असतो मा सद्गमय तमसोमा ज्योतिर्मय मृत्युमा अमृतमय असं म्हटलं जातं. तर माझी ठाकूर मा स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना आहे की प्रत्येकाच्या आयुष्यातला तो मार्ग उज्ज्वलित व्हावा, उज्ज्वलित व्हावा. जय हो, मंगल हो.